म्हणजे आज आपण जमिनीतल्या एका अशा महत्वाच्या घटकावर व्हिडिओ बनवत आहोत जो घटक सध्या महाराष्ट्रातल्या शेतजमिनीतून संपत चाललाय आणि हे असंच सुरू राहिलं तर पुढच्या काही दिवसात आपल्याला काहीच पिकवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल। आत्ताच बघा की आपण आपल्या शेतात इतकी महागडी खतं टाकतो, महागडी औषधं फवारतो, पाण्याचं नियोजन करतो, तरी पण म्हणावं तसं पीक काय येत नाही। आता असं का होतंय माहितीये का? कारण पूर्वी इतकी जमिनीची सुपीकताच आता राहिलेली नाहीये। पण असं का होतंय याचा कधी तुम्ही विचार केलाय का? तर म्हणजे याचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतून झपाट्यानं कमी होत चाललेला सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन। म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमकं काय, तो जमिनीत का पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं करायचं, तो नसण्यानं त्याचा जमिनीवर काय परिणाम होतो, सगळं जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही बघताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी। तर सगळ्यात पहिला प्रश्न, सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमकी काय भानगड आहे? तर बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर सेंद्रिय कर्ब म्हणजे तुमच्या जमिनीचा आत्मा आहे, जमिनीचा प्राण आहे। हो, कारण आपण शेतात जे शेणखत टाकतो, कंपोस्ट खत टाकतो किंवा पिकांचे उरलेले अवशेष म्हणजेच काड, पाचड, दसकट जी मातीत कुजतात, या कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांमधून जो कोळशासारखा किंवा काळ्या रंगाचा घटक तयार होतो त्याला आपण सायंटिफिक भाषेत सेंद्रिय कर्ब म्हणतो। हा कर्ब म्हणजे जमिनीतील सुपीकतेचा मुख्य खांबा आहे। जसं आपल्या शरीरात रक्त नसेल तर माणूस जिवंत राहू शकत नाही, तसंच मातीत जर सेंद्रिय कर्ब नसेल तर ती माती नसून नुसती धूळ आहे। म्हणजेच काय, तर ती सजीव माती राहत नाही। आता जरा हेच वैज्ञानिक भाषेत समजून घेऊया। तर बघा मंडळी, सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये असणारा कुजलेला काडी कचरा, झाडांची पानं, मुळं, पिकांचे अवशेष आणि प्राण्यांचे मलमूत्र किंवा त्यांचे अवशेष यांच्या जैविक विघटनातून निर्माण झालेला कार्बनचा भाग होय। जेव्हा एखादा सेंद्रिय पदार्थ मातीत पूर्णपणे कुजतो तेव्हा त्याचं रूपांतर अत्यंत स्थिर अशा काळ्या रंगाच्या ह्युमस या घटकात होतं। जमिनीतील एकूण सेंद्रिय कर्बामध्ये साधारणतः 65% भाग हा ह्युमसच्या स्वरूपात असतो, तर उर्वरित 10% भाग हा जिवंत आणि कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या स्वरूपात असतो। आता मंडळी, उत्कृष्ट प्रतीच्या शेतीसाठी मातीमध्ये साधारणतः 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज आणि 5% सेंद्रिय पदार्थ असणं आवश्यक आहे। पण आता हे लक्षात घ्या की मृदा विज्ञानात सेंद्रिय पदार्थ म्हणजे सॉइल ऑर्गॅनिक मॅटर SOM आणि सेंद्रिय कर्ब म्हणजे सॉइल ऑर्गॅनिक कार्बन SOC हे दोन परस्पर पूरक पण वेगळे शब्द आहेत। म्हणजे सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कार्बन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। आता तुम्ही म्हणाल, भाऊ आमच्या मातीत हा कर्ब किती असायला पाहिजे? तर ऐका, आपल्या चांगल्या सुपीक जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमीत कमी 0.75% जास्त असायला हवं। 1% असलं तर सोन्याहून पिवळं। पण आजची परिस्थिती काय माहितीये का? आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतांश शेतजमिनींची माती जर आपण तपासली तर हा कर्ब 0.30 ते 0.40% येऊन ठेपलाय, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी झालाय। म्हणजेच आपली माती सध्या व्हेंटिलेटरवर आहे। जर हे प्रमाण 0.50% कमी झालं तर समजायचं की जमीन आजारी पडली आहे, तिला आता तातडीनं उपचाराची गरज आहे। आता मुख्य मुद्दा, चांगला सेंद्रिय कर्ब असला म्हणजे नेमकं काय होतं आणि पिकाच्या वाढीत त्याची काय भूमिका असते? चला एक सोपं उदाहरण देऊया। समजा तुम्ही घरात खूप धान्य आणून ठेवलंय, पण ते शिजवायला घरात बाईच नाही किंवा गॅसच नाही, तर पोट कसं भरणार? तसंच काहीसं शेतात होतं, तुम्ही दुकानातून आणून गच्च पोती युरिया, DAP, पोटॅश जमिनीत टाकता, पण मातीत जर सेंद्रियच कर्ब नसेल तर पिकांची मुळं ते खत उचलूच शकत नाही। हा सेंद्रिय कर्ब त्या खताला पिकाच्या तोंडापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, म्हणजेच तो सप्लायर आहे। आता हे कसं, थोडं वैज्ञानिक भाषेत समजून सांगतो। तर बघा, सेंद्रिय कर्ब हे मातीतल्या उपयुक्त जीवाणूंचं मुख्य खाद्य आहे। जीवाणू हेच अन्न खाऊन जमिनीतल्या कठीण स्वरूपातले अन्नद्रव्य म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस हे सगळं विरघळून पिकांना सहजपणे ग्रहण करता येईल अशा स्वरूपात तयार करतात। उदाहरणार्थ, शेणखतातलं नत्र हे अमोनिया स्वरूपात असतं, ज्याला नायट्रोसोमोनास कुळातील जीवाणू आधी नायट्राइट मध्ये कन्व्हर्ट करतात आणि नंतर नायट्रोबॅक्टर कुळातले जीवाणू नायट्रेट स्वरूपात बदलतात। त्यामुळे होतं काय की पिकांना नायट्रोजन वेगवेगळ्या स्वरूपात सोप्या पद्धतीने अवेलेबल होतो। एकूणच पिकं सेंद्रिय कर्बाचा थेट अन्न म्हणून वापर करत नाहीत, परंतु सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचं जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारून पिकांची पोषण क्षमता वाढते। शिवाय सेंद्रिय खतांच्या वापरामुळे सेंद्रिय खतातून पिकांना वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स, हार्मोन्स
आणि जीवनसत्व मिळतात. यामुळे उत्पादित मालाचा दर्जा, त्याची गोडी, फळांचा रंग आणि पिकांची रोग व कीड प्रतिकारक शक्ती सुद्धा लक्षणीय प्रमाणात सुधारते. जमिनीखालील सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, जो मातीच्या सूक्ष्म पोकळ्यांमधून वातावरणात येतो. त्यानंतर प्रकाश संश्लेषणाच्या वेळी पानांवरील छिद्रांवाटे या कार्बन डायऑक्साईडचं शोषण हे फास्ट होतं, ज्यामुळे पिकांची वाढ अधिक निरोगी आणि जोमदार होते. आता आपण सेंद्रिय कर्बामुळे जमिनीमध्ये नेमकी काय सुधारणा होते ते बघूयात. सेंद्रिय कर्बाचा जमिनीला नेमका काय फायदा होतो हे सुद्धा बघूयात. तर बघा मंडळी, जमिनीमधील सेंद्रिय कर्ब हा मातीचं भौगोलिक, रासायनिक आणि जैविक आरोग्य संतुलित राखणारा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता याचा सगळ्यात पहिला फायदा हा आहे की जमीन याच्यामुळे भुसभुशीत होते. मंडळी, सेंद्रिय कर्बामुळे उपयुक्त सूक्ष्मजीव कार्यरत होऊन मातीचे सुट्टे कण एकत्र बांधले जातात, ज्यामुळे जमिनीची सच्छिद्रता सुधारते आणि हवा खेळती राहते. याचा परिणाम असा होतो की माती घट्ट होत नाही, मातीचे कण मोकळे राहतात आणि पिकांच्या मुळांची वाढ अगदी चक्रासारखी सुसाट होते. यानंतर दुसरा फायदा म्हणजे सेंद्रिय कार्बनमुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगला असतो ती जमीन स्पंज सारखी काम करते. स्पंज माहिती आहे ना, पाणी शोषून घेणारा. तशा पद्धतीने ती पाणी धरून ठेवते. त्यामुळे मुळांना जास्त दिवस ओलावा मिळतो आणि उन्हाळ्यात किंवा पावसाळा लांबला तरी पीक कोमेजत नाही. म्हणजे तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 1% जरी वाढलं तरी प्रति एकर साधारणपणे 82,000 लिटर अधिक पाणी साठवलं जाऊ शकतं. हे अतिरिक्त पाणी पिकाला कोरड्या दुष्काळात जीवनदान देतं. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे मातीत करोडो उपयुक्त जीवाणू, बॅक्टेरिया आणि गांडूळ असतात. हे जीवाणू म्हणजे जमिनीचे डॉक्टर आहेत. या डॉक्टरांचं अन्न काय, तर हाच सेंद्रिय कर्ब. कर्ब चांगला तर जीवाणू जोमात आणि जीवाणू जोमात तर तुमचं पीक एकदम थाटात. बरं म्हणजे एवढंच नाही, जमिनीत सेंद्रिय कर्ब मुबलक असल्यास रासायनिक खतांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास टळतो. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील 90 ते 95% नत्र, 15 ते 80% स्फुरद आणि 20 ते 50% गंधक याचं मातीत योग्य स्थिरीकरण म्हणजेच फिक्सेशन होऊन ते पिकांना योग्य वेळी सहज उपलब्ध होतात. याशिवाय सेंद्रिय पदार्थ हे ऋण म्हणजेच निगेटिव्ह आणि धन म्हणजेच पॉझिटिव्ह भारित कणांना घट्ट पकडून ठेवतात. यामुळे जमिनीचा सामू म्हणजेच पीएच 6.5 ते 7.5 असा न्यूट्रल ठेवण्यास मोठी मदत होते. याशिवाय जमिनीची निरोगी क्षारता राखण्यासाठी विद्युत वाहकता म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मर्यादित असावी लागते. सेंद्रिय कर्ब विद्राव्य क्षारांचं प्रमाण नियंत्रित ठेवतो. सिंचनाचं पाणी वापरताना पाण्याची क्षारता 2.5 पेक्षा जास्त असल्यास ते पाणी शेतीसाठी आणि 3.15 पेक्षा जास्त असल्यास ठिबक सिंचनासाठी अत्यंत घातक ठरतं. अशा वेळी सेंद्रिय कर्बाची उपस्थिती मातीचं नुकसान कमी करते. पण मंडळी, हा सेंद्रिय कर्ब जमिनीत कमी का झाला? आपण नेमक्या काय चुका केल्या? तर बघा, सगळ्यात पहिली चूक केली ती आपण शेणखत टाकायचं खूप कमी केलं. दुसरी चूक म्हणजे रासायनिक खतांचा बेधुंद वापर केला. आणि तिसरी मोठी चूक म्हणजे आपण पिकांचे अवशेष जसं की गव्हाचं काढ, ऊसाची पाचट, कपाशीची दसकट सगळी शेतातच पेटवून दिली. आता शेतात आग लावणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. यामुळे होतं काय, तर जमिनीवरचा सगळा सेंद्रिय कर्ब जळून खाक होतो. चौथी चूक म्हणजे अतिमशागत आणि ऑक्सिडेशन. वारंवार खोल नांगरट केल्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. परिणामी सेंद्रिय पदार्थांचं ऑक्सिडेशन होऊन कार्बन वायू हवेत निघून जातो. आता काळजी करू नका, जे झालं ते झालं. आता हा सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा याचं गावठी आणि कडक नियोजन आता मी तुम्हाला सांगतो. या 4 गोष्टी डायरीत लिहून ठेवा किंवा डोक्यात पक्क्या करून ठेवा. सगळ्यात पहिलं तर शेणखत आणि कंपोस्ट खताचा वापर. म्हणजे दरवर्षी किंवा 1 वर्ष आड करून एकरी किमान 4 ते 5 ट्रॅक्टर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीला द्यायचं. कच्चं शेणखत टाकू नका, त्याने हुमणीचा त्रास होतो. खत चांगलं काळभोर कुजलेलं असावं. आता हे शेणखत कुजवायचं कसं तेही मी कमी श्रमामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे सगळं सांगतो. तर बघा, यावर एक जालिम उपाय, झायटोनिकचं गोधन. 1 टन शेणखत कुजवण्यासाठी फक्त 2 किलो झायटोनिकचं गोधन वापरा आणि मोजून 45 ते 60 दिवसांमध्ये तुमचं चांगलं कुजलेलं शेणखत तयार. कच्चं किंवा न कुजलेलं शेणखत वापरल्यानंतर पिकांमध्ये येणारा मर रोग कमी करतं आणि शेणखतामधून होणारा तणांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. झायटोनिक गोधन हे बुरशीजन्य कुजवणारं कल्चर आहे, जे शेणखतामधील किंवा कोणत्याही सेंद्रिय पदार्थाला चांगल्या पद्धतीने कुजवतं व त्यामधील लवकर न कुजणारे घटक जसं की सेल्युलोज, लिग्निन हे पूर्णपणे कुजवतं. इतर जीवाणूजन्य कल्चर हे अनॅरोबिक म्हणजेच ऑक्सिजनचा वापर न करता सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. त्यामुळे खतामधील कार्बनची पातळी कमी होते. वारंवार शेणखताला पालटून टाकावं लागतं किंवा कष्ट आणि वेळ या दोन्ही गोष्टी खूप वाढतात. पण झायटोनिकचं गोधन हा सगळा त्रास तुमचा वाचवतं. दुसरा मुद्दा म्हणजे हिरवळीची खतं, टाक किंवा देंच्या. हा तर एकदम हुकमी आणि स्वस्त उपाय आहे मंडळी. पावसाळा सुरू झाला की मुख्य पीक घ्यायच्या आधी शेतात टाक किंवा देंच्या पेरायचा.
तो साधारण 45 ते 40 दिवसांचा झाला, त्याला फुलं यायला लागली की ट्रॅक्टरने किंवा रोटरने तो शेतातच गाडून टाकायचा. यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब एकदम रॉकेट सारखा वाढतो. तिसरा मुद्दा म्हणजे पिकांचे अवशेष जमिनीत कुजवा. उसाचं पाचट असो, गव्हाचा काढा असो किंवा कपाशीची दसकट ती पेटू नका. रोटर मारून ती मातीत मिसळा आणि ती लवकर कुजवण्यासाठी त्यावर झायटोनिक गोधनचा वापर करा. पिकांचे अवशेष कुजवण्यासाठी केवळ 4 ते 6 किलो झायटोनिक गोधन हे 1 एकर क्षेत्रासाठी अगदी पुरेसे आहे. हे अवशेष कुजले की फुकटाच सेंद्रिय कर्ब तयार होतं. चौथं म्हणजे पीक पद्धतीत बदल, म्हणजेच आलटून पालटून पीक घेणं. मंडळी, दरवर्षी शेतात एकच एक पीक घेऊ नका, पिकांची फेरपालट करा. विशेषतः सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा यासारखी द्विदल कडधान्य पिके मध्ये आधीच घेत जा, कारण यांच्या मुळांवर गाठी असतात ज्या हवेतला नायट्रोजन जमिनीत स्थिर करतात, म्हणजे फिक्स करतात आणि जमिनीचा कर्ब वाढवायला मदत करतात. शेतकरी मित्रांनो, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जमीन सुपीक तर आपण सुखी. बाजारातून महागडी खतं आणून जमीन फुगवण्यापेक्षा आधी तिची पचनशक्ती सुधारा, म्हणजेच सेंद्रिय कर्ब वाढवा. मातीची काळजी घ्या, माती तुमची आणि तुमच्या पोराबाळांची काळजी घेईल. बाकी तुम्हाला आजची माहिती कशी वाटली? तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब तुम्ही कधी तपासला आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपला व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी अवश्य दाबा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि फायद्याच्या माहितीसह. तोपर्यंत राम राम.